नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहता एलएस मराठी। पाहूयात काही विशेष घडामोडी। टीईटी घोटाळ्यावर विखे पाटलांचा कोचिंग क्लासेसवर निशाणा। नीट प्रमाणे टीईटी प्रकरणाची देखील चौकशी होणार। राधाकृष्ण विखे पाटलांचं वक्तव्य। नंदुरबारमध्ये अक्कलकुवा तालुक्यात सार्वजनिक रस्त्यावर जीवघेणी स्टंटबाजी। व्हायरल स्टंटबाजांना पोलिसांचा दणका। सोशल मीडियावरील व्हिडिओ ठरला पुरावा। लातूरमधील कलकोटी गावात अवैध दारू विक्री विरोधात महिलांचा एल्गार। दारू विक्रेत्याच्या घरात घुसून बेदम मारहाण। छत्रपती संभाजीनगरमध्ये तलवार दाखवून शेतकऱ्याला जीवे मारण्याची धमकी। पैठण तालुक्यातील अब्दुल्लापूर तांडा येथे धक्कादायक प्रकार, दोघांविरुद्ध गुन्हा। सिंधुदुर्गमध्ये वैरी गावातील धक्कादायक घटना। रिसॉर्टवर उंचावरून स्विमिंग पूलमध्ये उडी मारताना 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू। जीवघेण्या उडीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। बुलढाण्यातील मेहकर तालुक्यात गर्भलिंग निदान रॅकेटचा पर्दाफाश। आरोग्य विभागाची धडक कारवाई। पोलीस ठाण्यात आता आरोग्य विभागाकडून पुढील कारवाई सुरू। उल्हासनगरमध्ये कॅम्प 2 परिसरात किरकोळ धडक लागल्याच्या वादातून जीवघेणा हल्ला। 5 ते 7 जणांकडून तरुणाला बेदम मारहाण। घटना सीसीटीव्हीत कैद। सिंधुदुर्गमधील कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक तांत्रिक बिघाडामुळे विस्कळीत। बिघाडाचा मोठा फटका बसला प्रवाशांना। यंत्रणेत झालेल्या बिघाडामुळे अनेक गाड्या उशिराने। प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर। वाशिम जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस। शेतांमध्ये पावसाचं पाणी साचल्याचं चित्र। पावसामुळे मात्र खरीप पिकांना मोठा दिलासा। मावळ तालुक्यात पावसाचं दमदार पुनरागमन। पिकांना जीवदान मिळण्याची आशा पुन्हा बळावली। शेतकऱ्यांसाठी पाऊस दिलासा। आणखी काही विशेष घडामोडींसाठी पाहत रहा एलएस मराठी।